मुंबईतील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेत शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन होतंय का याची मोठ्या प्रमाणावर तपासणी ही मुंबई अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आली आहे। अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर या मोहिमेत कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अग्निसुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्यास संबंधित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठाही बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। अग्निशमन दलानं नुकत्याच केलेल्या तपासणीत मुंबईतल्या 428 ठिकाणी त्रुटी आढळून आल्यात आणि या प्रकरणात 170 आस्थापनांना नोटीसही बजावण्यात आली आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आणि गर्दीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणं, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवणं आणि अग्निरोधक उपकरणांची नियमित तपासणी करणं आदी नियमांचं पालन हे आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलं आहे। अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे। त्यामुळे या आस्थापनांना विशिष्ट मुदतीत अग्निसुरक्षेसंदर्भात आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।